विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीत बिघाडी होणार का अशी चर्चा आहे। कारण मुख्यमंत्री पदासाठीच्या ठाकरेंच्या चेहऱ्याला पवारांचा विरोध आहे। आघाडी हाच चेहरा असल्याची पवारांची भूमिका आहे। कुठलाही एक चेहरा ठरवण्यास पवारांचा विरोध आहे। संजय राऊतांच्या ठाकरेंच्या नावाच्या मागणीला पवारांनी थेट विरोध केलेला आहे। तर सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावासाठी राऊत आग्रही असल्याचं कळतंय। मवियात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभिन्नता पाहिल्याचं दृश्य आहे। मतभिन्नता दिसतेय। सर्वाधिक जागा आल्यानं मुख्यमंत्री काँग्रेसचाच असावा अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याचं आहे असं परवा संजय राऊत म्हणाले। तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे? आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। तसेच कोणती एखादी व्यक्ती आमच्या निर्णय सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या देशभरात। अशी माझी भूमिका, आमची भूमिका आहे। कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था हे बिन चेहऱ्याची असू नये। आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं। महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष एकत्र आहेत, इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत। महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या, हे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो। दरम्यान मवियात मुख्यमंत्री पदासाठी कोण कोण इच्छुक आहे पाहूया आपण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात। काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, तर महिला मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी यशोमती ठाकूर यांचंही नाव पुढे येऊ शकतं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आघाडीत नेमकं चाललंय काय हा सवाल आता उपस्थित केला जातोय। एकीकडे शरद पवार म्हणतायत आमची आघाडी हाच आमचा चेहरा असेल आगामी निवडणुकीकरता। दुसरीकडे राऊत यांचं म्हणणं आहे की नाही, चेहरा हा असलाच पाहिजे आणि तो चेहरा उद्धव ठाकरे असतील असे थेट त्यांनी संकेत दिलेले आहेत। तिथं काँग्रेस म्हणतं आम्ही लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरलेलो आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाकरता आम्हाला झुकतं माप मिळावं। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरून एका मुद्द्यावरून आघाडीमध्ये फार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून। आतापासूनच याची कुणकुण जाणवते असं नाही का दिसत आहे? निश्चितच लागवी, कारण एकंदरीत विश्वजित कदम यांनी सांगलीमधून जे दावा केलेला होता की आगामी मुख्यमंत्री हा काँग्रेसच असेल, तो सांगलीचा असेल की नाही माहीत नाही, मात्र काँग्रेसचा असेल। दुसरीकडे मग संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर आणलेला होता। तिसरीकडे सुप्रिया सुळे यांनाही मुख्यमंत्री करावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आग्रही दिसत होते। आणि एकूण याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत, कारण महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं होतं, 1 जागावरून थेट 13 आणि 1 अपक्ष अशा 14 जागा काँग्रेसने जिंकलेल्या होत्या। त्यामुळे राहुल गांधी यांच्या एकंदरीत या यात्रेनंतर हा रिस्पॉन्स मिळालेला आहे असं काँग्रेस मत झालेलं आहे। आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेनं ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांकडून मागणी होती, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला असं वाटतंय की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री चेहरा असले पाहिजेत, कारण एकंदरीत त्यांच्या सभांमुळे त्यांच्या संदर्भात असलेली सहानुभूतीमुळे महाविकास आघाडीच्या या जागा वाढलेल्या आहेत। आणि तिसरीकडे शरदचंद्र पवार जे स्वतः या महाविकास आघाडीचे जनक मानले जातात, त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे हा समन्वयाचा चेहरा जर शरद पवार असतील तर मुख्यमंत्रीपदही राष्ट्रवादीला असावं असं तिन्ही पक्षांची आता धारणा दिसून येत आहे। आणि म्हणूनच एकंदरीत जी रस्सीखेच सुरू झाली होती त्याच्यावरती कुठेतरी फटका महाविकास आघाडीला विधानसभेत बसू शकतो। आणि तेच जाणून आज शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं होतं की सामुदायिक चेहरा असेल, महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल। त्यामुळे आता नेमकं कोण घेणार आणि चेहरा म्हणून कोण पुढे येणार हे येत्या काळामधील बैठकांमध्ये स्पष्ट होऊ शकतं। लागवी
निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.